राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील ऐतिहासिक किल्ल्यांचं पावित्र्य जपण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। 25 डिसेंबरला ख्रिसमस आणि त्यानंतर नवीन वर्षाचं आगमन होणार आहे। त्यावेळी नवीन वर्ष सगळीकडे मोठ्या जल्लोषात आणि थाटात साजरं केलं जातं। मात्र या काळात अनेक लोक किल्ल्यांना देखील भेटी देतात आणि या पवित्र ठिकाणी मद्यप्राशन करत या ऐतिहासिक स्थळाचं पावित्र्य भंग करतात। या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारने असे गैरप्रकार रोखण्याच्या उद्देशाने नवीन विधेयक आणलं आहे। पण ते विधेयक नेमकं काय आहे, त्यामध्ये गडकिल्ल्यावर दारू पिणाऱ्यांसाठी कोणकोणत्या शिक्षांचा अंतर्भाव करण्यात आला आहे, तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देतात। त्यांचं पावित्र्य राखणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। पण गेल्या काही दिवसांपासून पर्यटनाच्या नावाखाली गडकिल्ल्यावर येणाऱ्या काही लोकांकडून तिथं गैरवर्तणूक केल्या असल्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत। त्यामध्ये विशेष करून गडकिल्ल्यावर जाऊन दारू पिणाऱ्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराण वास्तुशास्त्रविषयक स्थळे आणि अवशेष सुधारणा विधेयक सादर केलंय। या विधेयकाचा मुख्य उद्देश हा गडकिल्ल्यावर होणाऱ्या अनुचित प्रकारांना पायबंद घालणे हा आहे। गडकिल्ल्यावर दारू पिणं, तिथल्या पुरातन वास्तूचं नुकसान करणं असे प्रकार सर्रास घडू लागले आहेत। त्यास आतापर्यंत कायद्यामध्ये शिक्षा करण्याची तरतूद नव्हती, पण आता 1 लाख रुपये दंड आणि 2 वर्षांची शिक्षा अशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली। त्यामुळे गडकिल्ल्यांचं पावित्र्य भंग करणाऱ्यांमध्ये नक्कीच धाक निर्माण होईल असं सांगण्यात येत आहे। याशिवाय शिवनेरी किल्ल्यावर सर्वात मोठा स्वराज्य ध्वज लावला जाणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। त्यामुळे आता जर का कोणी गडकिल्ल्यावर दारू पिऊन येईल किंवा हुल्लडबाजी करेल अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे। वास्तविक शिंदे सरकारच्या काळातच मंत्रिमंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली होती। नंतर त्याचा मसुदा तयार करण्यात आला। याआधी 2020 मध्ये असा गुन्हा करणाऱ्यांना 1 वर्ष कारावास आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून गडकिल्ल्यावर वारंवार चुकीच्या घटना घडल्याचे प्रकार समोर येत असल्यामुळे सरकारने आधीपेक्षा कठोर भूमिका घेत शिक्षेची कालमर्यादा आणि दंडाची रक्कम दोन्हीही वाढवली आहे। खरं तर या गडकोटांना विशेष महत्त्व आहे, कारण संघर्षाची प्रतीक राहिलेल्या या किल्ल्यांना शत्रूंशी लढण्यासाठी आधार घेतला जाईल। या भक्कम गडकिल्ल्यांच्या आधारेच शिवरायांनी परकीय आक्रमण पचवून धर्मांध सत्ताधीशांना नामोहरण केलं होतं। ज्याच्या हाती अधिक किल्ले तो राजा आपल्या प्रजेचं जास्त संरक्षण करू शकत असे, अशी शिवाजी महाराजांच्या काळी परिस्थिती होती। हे छत्रपती शिवरायांना मानणारे फडणवीस सरकार पुरेपूर जाणून आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी शिवरायांच्या सन्मानार्थ हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। या निर्णयाबद्दल महायुती सरकार नक्कीच अभिनंदनास पात्र आहे। मात्र असं असलं तरी महाराष्ट्राची खरी स्मारकं हे गडकोट आहेत। पण भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत या स्मारकांचा पुनर्विकास करण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या सरकारने पुढाकार घेतलेला दिसला नाही। तसंच गडकोटांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केलेल्या देखील दिसल्या नाहीत। खरं तर महाराष्ट्रातील गडकोटांची डागडुजी केल्यानंतर पर्यटन व्यवसाय उभा राहून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो। आधी कोणत्याही सरकारने यात लक्ष घातलं नसलं तरी आता राज्यात हिंदुत्ववादी सरकार स्थापन झाल्याने लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत। भाजप महायुती सरकार गडकोटांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या डागडुजीसाठी नक्कीच पुढाकार घेईल अशी आशा आहे। एकूणच राज्यातील महायुती सरकारने किल्ल्यांच्या पावित्र्याचं रक्षण करण्यासाठी उचललेले हे पाऊल नक्कीच धाडसाचं आहे। खरं तर गडकिल्ल्यावर मद्यपान करून दोडगोस घालणाऱ्यावर कठोर दंड लागू करून सरकार या ऐतिहासिक वास्तूंचा अनादर करू इच्छिणाऱ्यांना त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे। शिवाय पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहतील याची काळजी देखील घेत आहे। पण आपणही शासनाचे या कार्यात हातभार लावू शकतो। जर कोणी गडावर गैरवर्तन करत असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करणं हे आपलं देखील कर्तव्य आहे। ही भावना वृद्धिंगत होणं खूप गरजेचं आहे, कारण ते गडकोट केवळ किल्ले नाहीत, स्मारके नाहीत, तर आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा अभिमान आहेत। ही बाब सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।